नमस्कार. मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्मंत्रा क्लिनिक पुण्यातून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा. तर वाढलेलं पोट कमी कसं करायचं, वजन कमी कसं करायचं यावर निरनिराळे टिप्स मी तुम्हाला नेहमी सांगत असते. एक्सरसाइजचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहेत. परंतु हमखास एक तरी प्रश्न असतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली की कितीही प्रयत्न केली तरी आमचं वजन कमी होत नाही, पोटाचा घेर कमी होत नाही. तर त्यांच्यासाठी 5 अशा प्रॅक्टिकल टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्ही इझिली फॉलो करू शकता आणि तुमचं पोटाचा घेर आणि वजन कमी करू शकता. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. आता आपल्याला वजन कमी करायचं आहे, पोटावरची चरबी कमी करायची आहे असं आपण ठरवलं की लगेच ते सडनली कमी व्हावं अशी आपली इच्छा असते. ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण वजन जेवढं फास्ट कमी होईल तेवढं ते फास्ट गेन देखील होईल आणि वाढेल देखील. त्यामुळे ही एक ग्रॅज्युअल प्रोसेस असावी आणि ते आधी आपण ॲक्सेप्ट करून पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की वजन एका रात्रीत वाढलेलं नाही, पोटावर चरबी एका रात्रीत वाढलेलं नाही. काल रात्री पोट सपाट होतं आणि सकाळी उठल्यानंतर एवढं मोठं बाहेर आलं असं तर होत नाही ना. त्याला वेळ लागतो. तसाच वजन कमी व्हायला आणि विशेषतः पोटावरची चरबी कमी व्हायला देखील वेळ लागतो. संपूर्ण बॉडी फॅट तुमचं कमी होतं, वजन कमी होतं, पण पोटाची वरची चरबी लगेच लवकर कमी होत नाही, ती जात नाही. तर त्यासाठी आपल्याला खूप जास्त मनाची तयारी करणं सगळ्यात आधी गरजेचं आहे की आपण वजन का कमी करतोय याचा मोटो आपण शोधणं गरजेचं आहे. दुसऱ्यांसाठी करतोय, काय हेल्थ इश्यू आहे म्हणून करतोय, की आता काही फंक्शन आहे, टार्गेटेड आपण वेट लॉस जर्नी आपण करणार आहोत. तर असं शॉर्ट टर्म गोल जर तुमचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. कारण तुम्ही जर हेल्दी लाईफ चूज करत असाल, तुम्हाला वजन जेन्युनली कमी करायचं आहे आणि त्यासाठी काही त्याग करण्याची देखील तुमची तयारी असेल, एफर्ट्स घ्यायची तयारी असेल, हार्डवर्क करायचं असेल, तरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. तर मग आजचं इन्फॉर्मेशनला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली टिप म्हणजे आपण कितीही हेल्दी फूड खात असो तरी देखील ते प्रमाणात खाणं गरजेचं आहे. आता काय खाऊ नका हे तुम्हाला सांगायची गरज नाही. जंक फूड, फास्ट फूड हे आजकाल सगळेच जण बऱ्यापैकी अवॉइड करत आहेत. त्या बाबतीत आपण कंट्रोल करतो, परंतु आता हेल्दी फूड आहे, मस्त रमत गमत घरात सगळे बसलेत, त्यामुळे गप्पा मारत, टीव्ही बघत किंवा कुठला मूवी बघत जर आपण जेवत असू तर खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं. अगदी सलाड, फ्रूट हे अगदी हेल्दी आहे आणि ते देखील आपण खूप जास्त प्रमाणात खात असू तर ते चुकीचं आहे. आपल्या भुकेच्या 80%चा आपण आहार घेतला पाहिजे, तरच आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित होतं आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. त्यामुळे पोर्शन कंट्रोल हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की कितीही आपल्याला प्रिय असलं आणि कितीही हेल्दी असलं तरीही आपण प्रमाणात इव्हन भुकेपेक्षा कमी खायचं आहे. आयुर्वेदात तर जठराचे 4 भाग करायचे सांगितले आहेत. त्यात 2 भागात अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग रिकामा ठेवा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा. दुसऱ्या नंबरची टीप म्हणजे तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे आणि विशेषतः व्हेजिटेरियन लोक हे टिप फॉलो करत नाहीत. तर तुमच्या प्रत्येक मीलमध्ये एक तरी प्रोटीनचा प्रकार पाहिजेच. म्हणजे कडधान्य पाहिजे किंवा डाळी पाहिजे किंवा पनीर, मशरूम असंही चालेल. आणि जर नॉन व्हेजिटेरियन असतील तर अंड किंवा जे काही तुम्ही खात असाल, सोया आहे, अनेक असे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर त्याचा समावेश आपल्या आहारात नक्की करा. प्रोटीन हे पोट भरल्याचं फिलिंग देतं, तुमची स्ट्रेंथ वाढवतं, एनर्जी देतं, क्रेविंग्स होत नाहीत. त्यामुळे प्रोटीन्स हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाणी. बरेच जण पाणी पण कमी पितात जेव्हा अन्न कमी केलेलं असतं, जास्त घेतात. भूक लागली की पी पाणी. खूप जास्त आणि खूप कमी पाणी पिलं तरी देखील आपलं वजन वाढतं. तर त्यासाठी काय करायचं, एकतर जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायचं नाही. जेवणाआधी 20 ते 30 मिनिटं पाणी प्यायचं. कोमट पाणी पिलं तर जास्त बेटर आहे, नाहीतर नॉर्मल टेम्परेचरचं असेल तरी चालेल. म्हणजे खूप जास्त खाल्लं जाणार नाही. खाल्ल्यानंतर डायजेशन खूप चांगलं होईल आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होईल. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही पाणी पिलं तर चालेल. या दिवसात तर जेवल्यानंतर लगेचच ताक पिलात तर सगळ्यात बेस्ट आहे. ताक किती फायदेशीर आहे यावर अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते नक्की चेक करा. त्या चौथ्या नंबरची टिप आहे ती म्हणजे एक्सरसाइजच्या संदर्भात. जर तुम्ही कुठलाही एकच व्यायाम प्रकार वर्षानुवर्ष फॉलो करत असाल तर मग तुम्हाला त्याचा आता रिझल्ट मिळणार नाही. फक्त वॉकिंग करताय वर्षानुवर्ष
तर आपल्या बॉडीला त्याची सवय लागेल आणि मग तुमचं वजन जिथे आहे तिथे स्टक होईल. तर वॉकिंगसोबत जर स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्ही केली किंवा योग केला तर नक्कीच तुम्हाला फायदा जाणवेल. त्यामुळे ही टिप देखील महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढची टिप आहे ते म्हणजे पुरेशी झोप. झोपेचा आपल्या स्ट्रेसशी खूप जास्त जवळचा संबंध आहे आणि स्ट्रेस वाढला की हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. कॉर्टिसॉल हार्मोन हे जास्त प्रमाणात सिक्रेट होतं आणि त्यामुळे पोटावर चरबी साठते. त्यामुळे आपल्याला 6-7 तासांची साऊंड स्लीप घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये दुपारची झोप बिलकुल इन्क्लूड होत नाही. दुपारची झोप म्हणजे जेवल्यानंतर जो दिवा स्वाप जर 2-3 तास तुम्ही घेत असाल तर मात्र काहीच केल्याने तुमचं वजन कमी होणार नाही. पोटाचा घेर अजून वाढतच जाईल. रात्रीचीच 6-7 तासाची सलग झोप ही खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि हार्मोन्स बॅलन्स होतात, डायजेशन चांगलं होतं आणि त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला रात्री झोपायला गेल्यानंतर पण लवकर झोप लागत नसेल, त्याची वेगवेगळी कारणं आहेत, स्क्रीन टाईम वाढल्यामुळे किंवा वेगळं काही प्रेशर असेल तर अशा वेळेला तुम्ही ध्यानधारणा, प्राणायाम असं जर केलं रात्री झोपताना तर लगेच झोप लागते किंवा काहींना पुस्तक हातात धरलं की लगेच झोप लागते. त्यामुळे तुम्ही बघा तुम्हाला कुठलं सुटेबल आहे, त्याप्रमाणे तुम्ही शेड्यूल करा. सगळ्यात महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे पचनक्रिया सुरळीत असणे. पचनक्रिया जर सुरळीत असेल तरच तुमचं वजन कमी होतं, नाहीतर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होत नाही. त्यासाठी स्नेहा डिटॉक्स ड्रिंक मी नेहमी तुम्हाला सांगत असते, ते तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होण्यासाठी नक्की हेल्प करतील आणि सगळे प्रयत्न करून तुम्ही वजन कमी होत नसतील तर काही आयुर्वेदिक औषधे आहेत ज्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि वजन लवकर कमी व्हायला मदत होते. आता हे सगळे प्रयत्न करून देखील तुमची पोटावरची चरबी आणि वजन कमी होत नसेल तर तुमचे इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. थायरॉइड आहे का, पीसीओडी आहे का, दुसरा काही आजार आहे का, हे चेक करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. शेड्यूल तुम्ही बनवा आणि त्याप्रमाणे ते फॉलो करण्याचा स्ट्रिक्टली प्रयत्न करा. कारण तुम्ही जर सिन्सिअर राहिलात तर नक्कीच तुमचे शरीर तुमचं साथ देईल आणि तुमचं मनाप्रमाणे तुम्ही वेट लॉस तुम्ही करू शकता. त्यासाठी मी जसं आधी सांगितलं, पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. झटपट वजन कमी करण्याच्या नादी लागू नका. ज्या सवयी आपण लावणार आहोत ते कायमस्वरूपीसाठी आहेत. परत विचारू नका की हे सगळं फॉलो केल्यानंतर वजन कमी झाल्यावर जर आम्ही बाहेर काही खाल्लं किंवा वेगळं एक्सरसाइज केली नाही तर वजन वाढेल का? अर्थात वजन वाढेल. त्यामुळे हे सगळे आयुष्यभरासाठी तुम्हाला जमतील अशाच टिप्स आहेत, तुम्ही फॉलो करू शकता. त्यामुळे हे जर तुम्ही सिन्सिअरली फॉलो केलं तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचं वजन कमी होईल, पोटावरची चरबी देखील कमी होईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.